एजंट या ठिकाणी मध्ये बोलणी करायला असतो, तो एजंट नसला पाहिजे. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी घालायची, अडवणूक करायची, मध्यस्थी घालायची, त्या माणसाकडून लुटायचं, अशी शेतकऱ्याला अडचण होत आहे. तर या संदर्भात नोंदणी व्यवस्थित केली पाहिजे. 3 आठवड्यामध्ये त्याची नियमाप्रमाणे जे बोर्ड लावलेत त्याप्रमाणे झाली पाहिजे. मोजणीची जमीनबाबत कागदपत्र वेळेत लोकांना दिली पाहिजेत. 7 दिवसाची मुदत असते, त्या 7 दिवसाच्या मुदतीत त्यांनी शासकीय फी घेऊनच दिली पाहिजे. कोर्ट मार्फत मोजणी आली तर त्याचं क्लिअर नकाशे तयार करून दिले पाहिजेत. मशीनचे भाडे मागता कामा नये, नकाशे चुकवू नये, हद्दी वेळेत करून द्याव्यात. अतिक्रमण कुठलेही असलं तर त्या ठिकाणी ताबडतोब त्यांनी अतिक्रमणाच्या ठिकाणी मोजणीतून निघालेल्या हद्दी त्या शेतकऱ्याला ताबडतोब करून देणे, या सर्व गोष्टी भूमी अभिलेख कार्यालयाने कराव्यात. आणि या जनतेची मागणी आहे. जर असं घडत नसेल यापुढं संघर्ष समिती तुम्हाला कायदेशीर सोडणार नाही. तर या संघर्ष समितीच्या वतीनं जे कार्यकर्ते हजर आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी सहकार्य संघर्ष समितीला नेहमी करत जावे. आणि आम आदमी पार्टीतर्फे सोलापूर जिल्हा ओबीसी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोशी साहेबाला तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं. इथं एवढा घंताल का कारभार आहे. महिना 3 महिने वर्ष लोक हेलपाट मारते ते. यांना सांगितलं बाबा ह्याचा नकाशा द्या, यांची नोंद ओढून घ्या. काय ना होममंत्री तेवढाच विषय सोडून देते ते. होममंत्री तेवढाच विषय सोडून देते ते. जोशी साहेब तुम्हाला आमचा भरपूर आमच्या धनगर समाजाच्या वतीनं पाठिंबा. या ठिकाणी आमचे मित्र नागेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने या ठिकाणी जो सांगोला सिटी सर्वेच्या विरोधात जो आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे, सिटी सर्वेच्या विरोधात माझ्यासारखं सांगणं चुकीचं होईल. कारण आम्ही इथंच काम करतो. रोज 4-5 माणसं आमच्याकडे येतात. असं काम सिटी सर्वेचं आहे. आम्ही त्या लोकांना सांगतो बाबा आम्हाला तेवढं सांगू नको, बाकीचं कुठल्याही अपेक्षा आम्हाला सांग, पण सिटी सर्वेचं कामाबद्दल काय सांगू नको. कारण अनेक वर्षापासून बघतोय या सिटी सर्वेच्या कामामध्ये या ठिकाणी कितीतरी आंदोलन झाली, लोकांनी चळवळ उभा केली, परंतु आज तागामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ऑफिसमध्ये सुधारणा झालेली नाही. त्या अधिकाऱ्याचं नियोजन नाही, तिथल्या कर्मचाऱ्यांचं नियोजन नाही. एखादा साधा उतारा जर काढायला गेलो तरी म्हणतात तो अधिकारी रजेवर आहे, तो शिपाई रजेवर आहे, ते काम माझ्याकडनं आहे. अशा प्रकारे टोराटोरी केली जाते. आणि जी लोक काय 4 पैसे देतात त्यांचं काम मात्र या ठिकाणी तातडीने केलं जातं. या ठिकाणी मी हिंदू नाथपंथी समाज महासंघ सांगोला तालुका अध्यक्ष याच्या वतीनं सदरच्या या आंदोलनाला माझा मी जाहीर पाठिंबा देतो आहे. धन्यवाद. या भूमी अभिलेख कार्यालयाविषयीचा सुमारे 10 ते 12 वर्षापूर्वीचा अनुभव मला आहे. या कार्यालयामध्ये माझे जमिनी संदर्भातली काही मोजणीची कामं असतील किंवा जमीन एकत्रीकरणाची काही कामं असतील, या कामासाठी मी सतत ये-जा करत होतो. आणि इथल्या इतका कामकाज वाईट पद्धतीने आणि याचा वाईट अनुभव मला आलेला आहे. साधा विषय आहे, सध्या गावोगावी सिटी सर्वेचं कामकाज चालू आहे. एखादा सिटी सर्वे चालू असताना त्याचा प्रस्तावित आराखडा तुम्ही कसा तयार केला, हा प्रस्तावित आराखडा जर माहिती अधिकारामध्ये आपण मागितला तर तो हे कार्यालय देऊ शकत नाही. म्हणजे एखादा प्रस्तावित आराखडा न देता तो डायरेक्ट फायनल करून नागरिकांना देणं हे कितपत योग्य आहे. त्याच्यावर जर हरकती मांडायची असतील तरी ते लोकांना पुरवलं जात नाही अगोदर. हा सगळा विषय इथं चुकीच्या पद्धतीने चालतो. आणि साधा विषय, सध्या जे हायवेसाठी जमिनी भूसंपादित झालेल्या आहेत, एखादं गटाचं क्षेत्र 1 हेक्टर धार संपादित झाले असा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे. आणि परत दुरुस्त प्रस्ताव 64 जमीन झाली असा पाठवलेला आहे. आणि परत 2 ते 3 लाख रुपये लाच घेऊन या अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव 1 हेक्टर 10 जातो, पण परत फेरदुरुस्ती प्रस्ताव पाठवलेला आहे. तर इतक्या चुकीच्या पद्धतीने कामं या ठिकाणी चालतात. या सगळ्या कामाचा मला अनुभव आहे. मी धनगर समाज असून धनगर समाजाच्या वतीनं या आंदोलनाला, या संघर्ष समितीला माझा पाठिंबा आहे. धन्यवाद. आजच्या संघर्ष समितीच्या आंदोलनाला नागेशरावनी ऍक्च्युली हे कार्यक्रम ही मागच घ्यायला पाहिजे होता. कारण हा इतक्या सरकारी कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर कुठल्या कार्यालयात असेल तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी माझ्या बघण्यात आलेला आहे की ही सिटी सर्वेचंच ऑफिस आहे.
मी तहसील कार्यालयात फिरतो, नगरपालिकेत फिरतो, पोलीस स्टेशनला फिरतो, पण सगळ्यात बोगस कारभार सगळा सिटी सर्व्हेचा आहे. याचा अनुभव मला स्वतः आलेला आहे. बोगस नोंदी लावणे, बोगस कुणाचे त्याचे तक्रारी अर्ज दिल्यानंतरही ही नोंद रद्द करत नाहीत. मागच्या 1-2-3 महिन्याखाली पुण्याचे माने साहेब म्हणून इथं आलेले होते. त्यावेळेस मी माझे चुलते येऊन त्यांना नोंदणीच्या तक्रार दाखल केली. माने साहेबांनी स्वतः ह्यांना ऑर्डर केलेली आहे की बाबा तुम्ही ह्यांची नोंद वळून घ्या. तर त्याच्यानंतर मी स्वतः जाऊन त्या मॅडमला भेटलेलो आहे. तरी सुद्धा ह्या मॅडमनी काय तर आपलं लेखी उत्तर द्यायचं, उगाच नागरिकांना हेल्पपाटे लावण्यात, नुसतं एरदार करण्यातच बेजार करायचं. इकडे तक्रार करा, सोलापूरला तक्रार करा, पुण्याला तक्रार करा, ह्याच्या व्यतिरिक्त ही कार्यालय काही करत नाही. पैसे दिले की मग मात्र झटा कामं होते ह्याची. तर माझा या संबंधित भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर तात्काळ लवकरात लवकर लक्ष घालून हा भ्रष्टाचार पूर्णतः ह्या कार्यालयाचं संपवण्यात यावं. नागेश जोशींनी हा आंदोलन घेतल्याबद्दल मी नगरसेवक आसमीरभाई तांबोळे यांना पूर्णतः जाहीर पाठिंबा देत आहे. त्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतः हसत फासावर जाणारे भगतसिंग यांना प्रथमतः अभिवादन करतो. स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये प्रशासकीय कामकाज आणि सर्वसामान्य जनता याचा समन्वय अतिशय चांगला व्हावा म्हणून ज्या समाज सुधारक महापुरुषांनी योगदान दिलं त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. या भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराविषयी आमचे चळवळीतले सहकारी मित्र नागेश जोशी यांनी सांगोला संघर्ष समिती या माध्यमातून जे कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाला तालुक्यातले व शहरातले सर्वच सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पीडित घटक म्हणलं तर चालेल, सर्व उपस्थित राहिले. आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने आलेले अनुभव सांगितले की त्या ऑफिसमध्ये नेमकं काय काय होतं. या आता आसमीर माझा अनुभव तुला सांगू. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलो की माझ्या स्वतःचा राहतं घर शिवाय की बंगल्याचा नकाशा वेगळा करून त्याचा गट क्रमांक वेगळा करण्यासाठी मी स्वतः मोजणीचा अर्ज दिला. मला म्हणे तातडीची फी भरा. मी नटलो तातडीची म्हणल्यावर. मला वाटलं चलन भरल्या मशीन घेऊन माणूस माझ्या रानात बंगल्याकडे मोजणी चालू होती वाटतं, म्हणून मी नटलो तातडीची फी भराय. मला तेवढा अनुभव नाही बरं त्या ऑफिसचा. फी भरल्यावर मॅडम म्हणते 7 महिने लागतील. आईला म्हणलं तातडीला 7 महिने म्हणल्यावर साधी मोजणी 70 वर्षांनाच आहे वाटतं. तरी मी ठीक आहे करा तुमच्या पत्तीने म्हणलं काय असं द्या. ते ओबाळ्या म्हणून आमचं पाहुणे एकतपूरचं हेलपट घालून जमलं. त्याच्यावर तर मोबाईल पेवरच पैसे घेतले एवढे चढवले. ती गपचूप घ्या ती मोबाईल पेवर त्याला मार म्हणते. ती मी वैतागून आहे तर काठीनं मारायचं वाटलं ते एकदा त्यांच्यातलेला. ते मी मिटवलं टाकेल जाऊ द्या. आता या ऑफिसचा गलथान कारभार नागेशराव तुम्ही सांगताय. सांगोला शहरात आणि तालुक्यात एवढे एकच ऑफिस आहे का गलथान कारभार असणार? कोणचं ऑफिस बिगर गलथान कारभाराच आहे? पण ह्यांनी भ्रष्टाचार गलथान कारभार जर बंद केला, आपल्यातल्या काय लोकांचा तक्रारी देऊन पैसे मिळवायला धंदा त्यांनी काय करायचं आता? मग तुम्ही त्याचा विचार करता. तुमचं चाललंय माझी मुद्री तापली, माझा अमकं झाले मातम झाले, त्यांनी पुन्हा कशावर अर्ज द्यायचा? भ्रष्ट कारभार जर नाही चालला, काय जर नाही मिळत अर्ज द्यायचा कुणावर? पोलीस स्टेशनची तीच बॉम्ब आहे, तहसील ऑफिसची तीच बॉम्ब आहे, ती पाणी पुरवठा शाखा, ती जल अभियान काय आहे सर? ती काय जल जीवन मध्ये किती घोटाळा आहे मलाच कळत नाही. जी ते उठतंय गावात अर्ज द्यायला नाही. जल जीवन घोटाळा, जल जीवन घोटाळा, जल जीवन घोटाळा, जल जीवन काय चाललंय कळत. आणि मला आम आदमीचे येलपले साहेबांनी घटना संविधान बाबासाहेब सांगितला. त्या देशात त्या घटनेप्रमाणे राज्य चालू आहे का? 10 वर्ष भाजप सरकार आल्यापासून आहे का? आवाज देशाचा कारभार कायद्याच्या बदल्यात तरी पण माणूस सांगतोय संसदेत बसून.
तडीपारचा अर्थ काय? समाजात राहायचा अधिकार नाही, त्याला समाजातनं फेकून द्या बाहेर. ते माणूस संसदेत बसून देशाच्या कायद्याविषयी बोलणार आहे. आणि 70 कोटीचा सिंचन घोटाळा करणारा माणूस अर्थसंकल्प वाचवून दाखवायला नाही आणि आपण टाळ्या वाजवायला आलोया. आणि बाबासाहेबांचं संविधान लोकशाही संपलं. भाषणात सांगायला ना ऐकायला लय बरं वाटतंय, प्रत्यक्षात आत्मसात करायची का मग सगळं कळतंय. आपण देशात चाललेला भ्रष्ट कारभार, देश हुकुमशाही पद्धतीनं लोकशाही आहे का नाही, कुणीकडे चालला याचं बघणं आहे. आपल्या डोक्यात धर्मच बिनवला आहे आणि आपण आंदोलन इथं घ्यायला आंदोलन नागेची कुठं तेवढा पुढे ठेवायचं नव्हतं. मी ऑफिस पुढे कशा ठेवायचं? सगळ्याच ऑफिसचा भ्रष्टाचार आहे, सगळ्याच ऑफिसच्या अधिकाऱ्याच्या मिळून एक आंदोलन घ्या की सगळ्याच अधिकारी चोरायचं म्हणून. काय एका मागं तुम्ही लागलाय? आमचा हेतू आहे की तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्या त्रास द्यायलाय, मग तुम्ही द्यायचं म्हणून. कुठल्या ऑफिसला त्रास नाही मला एक सांगा. तुम्ही कुठल्या ऑफिसचा कारभार योग्य चालला एक सांगू तालुक्यातलं ऑफिस मला दाखवा. कुठला सांगा एक ऑफिस उठून की इथं स्वच्छ कारभार चालू आहे म्हणून. प्रत्येक ऑफिसमध्ये बॉम्ब आहे. लोकप्रतिनिधी कुणीतरी बोलून लावला. आता कोण म्हणलं लोकप्रतिनिधी लक्ष घालायला पाहिजे? मी सर कोण म्हणलं? तू म्हणलं काय? लोकप्रतिनिधी लक्ष घातलंय की त्यांना आणाय टायमाला तेवढे, त्यांना किती घेऊन आणायचं कसं आणायचं त्या टायमाला लोकप्रतिनिधी लक्ष घातलंय की. त्या अधिकाऱ्यांना ते दिलेलं पैसे तर वसूल करा, भ्रष्टाचार करू द्या का नको? का त्यांना आईबाची जमीन जमला भांडी कुंडी गावाकडले कुणी यांना पैसे द्यावं का? काही संघटनेचे अधिकारी, काही पत्रकार म्हणतो बरं, सगळेच पत्रकार नाराज होऊ नका. काही पत्रकार, काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, काय जणी कार्यकर्ते आहेत, त्यांचा उद्योगच आहे अधिकाऱ्यांवर अर्ज द्यायचा आणि पैसे मागायचे. मग त्या अधिकाऱ्यांना कुठनं पैसा द्यायचे यांना? मग ते तुमच्या अर्जात, तुमच्या विनंतीत, तुमच्या कामात पैसे मागते, त्यांचं काय चुकतं? अशा अधिकाऱ्याला अर्ज करून पैसे मागणाऱ्या लोकांविरुद्ध म्हणून सर्वसामान्य अधिकारी म्हणून जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत त्या तेवढ्याच पक्ष, संघटना, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकाच्या बी तेवढ्याच जबाबदाऱ्या आहेत त्या. उगा आमच्यासारख्याने पुढारपणात भाषण करायला बोलू देते म्हणून 4 शब्द गोड झाला अधिकाऱ्याला शिव्या द्यायच्या, टाळ्या वाजवायला अशा गोड बोलून निघून जायचं, ते आपल्या पुढारपणातच होणार. एक नागेशराव आजचा कार्यक्रम संपला का सगळ्यात एक कॉमन जेवढ्या ऑफिसात भ्रष्ट कारभार आहे त्यांचं आंदोलन पोलीस स्टेशन पुढे लावा तुम्ही, त्यातर तहसील कार्यालय पुढे लावा. त्यांचं काय हे सगळं हे तर ऑफिस, मी काय म्हणतोय या सांगोल्यात 3 ऑफिसला सांगोल तालुक्यात मूर्त पाडायची वेळ आणली. 3च ऑफिस आहेत. सुरुवात हे ऑफिस नव्हती. हे तर तुम्हाला उतारा नकाशा काय बी घरी बसून करून देते ती, काय बी. त्या आजगर पट्टांच्या घरी रेकॉर्ड आहे, मॅडमच्या ऑफिसला रेकॉर्ड नाही. त्या आजगर पट्टांच्या घरी बसून नकाशाने उतार देते. आणि हे तर काय झालं का ते मागचं ऑफिस ती ह्यांच्या कागदावर ती कागद करते. यांनी दिलेल्या कागदावर रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी विक्री होती आणि खरेदी विक्रीत मी 4 पैसे दिले का गोल्या ठिकाणी गाढवा ठिकाणी बैल बसवून तिथं खरेदी करते. आणि तिकडे कागद घेऊन तलाठी पैसे घेते का लगेच नोंद करते. तुम्ही चुका दाखवाय गेल्या तुम्हाला म्हणते कोर्टात जावा, कोर्ट तुम्ही बघा. मग कोर्टात आहे घाला 25-30 वर्ष. 4 पैशासाठी 3-4 ऑफिस चुका करते ती आणि भोगात लागते सगळ्यांना. लोकप्रतिनिधींनी कधी ह्यांना बोलवून शिरसावले ती काय? म्हणून लोकप्रतिनिधीच्या अडकून दडलं का जिथं लोक ते म्हणतात ना वरमाई शिंदळके असले ना वराला नाव ठेवून उपयोग नाही. लोकप्रतिनिधीच भरपटले तर ह्यांना बोलून काय उपयोग आहे? मी कुठल्या राजकीय नेत्याचा प्रचार करत नाही किंवा पक्षाचा प्रसार करत नाही, पण गेले 5 वर्षापूर्वी ते गणपतराव देशमुख कसं का असं ना लोक पाण्यावर त्या तुटून पडते, पण अधिकारी असलं बिना गृस्त नव्हतं त्या टायमाला. हे अधिकाऱ्याचं असं झालं की जावं तुम्हाला काय करायचं ते करा. कशामुळे अशी म्हणते ती? म्हणून नागेश जोशी तुम्ही घेत असला कार्यक्रम तर सर्वसमावेशक घेत जावा. कारण की एका सांगोला संघर्ष समिती काय एका ऑफिसच्या मागे लागायची नाही काय? सर्वच ऑफिस विषयक आंदोलन लावा. आणि ह्या मॅडमला कोण अधिकारी म्हणताय तुम्हालाच माहिती काय करते. त्याला बदली करावं म्हणते, गेट बंद करून सगळे एक दिवशी बसूया पुढंच. तिथं कोपऱ्यात बडबडायची काय कारण आहे का? ज्वारी मागाय आलूया. एक दिवस कार्यक्रमात देशा ठरवा, माझ्याच सगळेच्या गेट लावून इथं बसूया, गुन्हा दाखल झाला तर झाला. मोहसिन तांबोळे, माननीय शिवाजीराव जावीर, रमेश पाटणे, आनंद कांबळे, रामदास काळे, लक्ष्मण तात्या इंगोले,
सूर्यकांत मेटकरी, सुहास दादा बनसोडे झाले, रमेश पवार सर, विरोदेव शिंगारे, श्रीकांत देशपांडे काका, दत्तात्रय आसबे, श्रीमंत कोळेकर, विजय इंगोले, अमित भगवान, आमचे सहकारी अनिल मस्के, त्याचबरोबर ज्यांची नावं या ठिकाणी राहिले असतील असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित असणारे काही पत्रकार मित्र आणि उपस्थित या भूमी अभिलेख कार्यालयाबद्दल त्रस्त असणाऱ्या नागरिक बंधू आणि भगिनींनो, आता सुरजदादा बनसोडेंनी सांगितलं की सगळ्यात आधी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. पैसे दिल्याशिवाय लोकांची कामं होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशी वेळ का आली? कुठल्याही अधिकाऱ्यावरती कुणाचा वचक राहिलेला नाही. मनमानी पद्धतीनं अधिकाऱ्याची कामं सुरू झालेली आहेत. पण दादा, या कारणाकडे मी सुद्धा काही फिरकत नव्हतो. एक साधं किरकोळ माझा अर्ज दिला प्रॉपर्टी रजिस्टरचा उतारा काढण्यासाठी. माझ्यासारख्या सामान्य पत्रकार असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला दादा एलपाटे चौकशी रजिस्टरच्या उतार्याला घालावं लागले. शेवटी मलाच ते उतारा हुडकण्यासाठी कागद तपासावा लागले. उतारा हुडकण्यात वेळ गेला आणि त्याच्यावरती सही शिक्का मारून अधिकाऱ्यांनी दिला, पण एका किरकोळ चौकशी रजिस्टरच्या उतार्याला 10 एलपाटे मारावं लागले. ग्रामीण भागात अनेक लोक येत होते, तक्रारी सांगत होते, तरी सुद्धा ज्या पद्धतीनं 80 सालामध्ये हे सिटी सर्वेचं कार्यालय या सांगोला तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे, 2024 साल उजाडलं. 44 वर्षानंतर या कार्यालयाच्या दारामध्ये आंदोलन का करावं लागतंय, जाहीर सभा का घ्यावी लागते? गेल्या 6 महिन्यापूर्वी पुण्याला संबंधित अधिकारी जे उपसंचालक आहेत, सहाय्यक संचालक असतील, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं सांगोला तालुक्यातल्या अनेक नागरिक जनतेच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. लवकरच संबंधित अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. निर्णय झाला नाही. तक्रारी वाढत गेल्या. काही लोकांनी लेखी तक्रारी दिल्या, काही लोकांनी तोंडी तक्रारी दिल्या. या तक्रारीवरून संबंधित उपसंचालकांनी या कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे अनेक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या आणि व्यथा मांडल्यानंतर या कार्यालयामध्ये 17/8/21 पासून या ठिकाणी उपअधीक्षक या कार्यरत आहेत, महिला आहेत. आणि या कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सगळे नियम डावलून काम झालेलं आहे. हे मी म्हणत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी जी चौकशी समिती नेमली, त्या चौकशी समितीनं या सांगोला तालुक्यामध्ये येऊन चौकशी केली. त्या चौकशी समितीचा अहवाल आहे. या कार्यालयामध्ये 23 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सध्या 5 पद रिक्त आहेत. दप्तर बंद पद 1/3/22 पासून रिक्त झालेलं आहे. 6 शिपाई पैकी 2 शिपाई या कार्यालयामध्ये नाहीत. छाननी लिपिक हे पद रिक्त आहे 4/6/19 पासून. नाजऱ्याचं परिभूमापन नाजऱ्याला जे अधिकारी आहेत 9/6/23 पासून हे पद रिक्त आहे. सध्या 18 कर्मचारी या कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. नियमबाह्य गैरकारभार या संदर्भामध्ये वरिष्ठांनी लक्ष घातलं आणि 5 अधिकारी या ठिकाणी चौकशीसाठी नेमले. SC कुंभार म्हणून आहेत, मुख्यालय सहाय्यक उपअधीक्षक भूमी अभिलेख बारामती. सचिन गवारी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मावळ. सुधीर पाटील प्रमुख लिपिक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुणे.
संजय घोंगडे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बारामती आणि सूर्यकांत मोरे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुणे या 5 लोकांची निवडणूक केली. कुणी केली? उपसंचालक पुणे प्रदेश भूमी अभिलेख कार्यालय अनिल माने साहेब यांनी केली. आणि या 5 लोकांच्या सदस्य कमिटीनं सांगोला या ठिकाणी 26/10/23 एक दिवसामध्ये कशी दप्तर तपासणी होणार, त्यांना काही सूचना दिल्या आम्हाला माहित नाही. पण ज्या वेळेला जी कमिटी या सांगोल्यामध्ये आली त्यावेळेला आम्ही सांगितलं नाही म्हणजे आम्हाला गोपनीय सूचना दिल्यात. आम्ही म्हणलं आमचा अर्ज देतो, त्या पद्धतीनं तुम्ही काय करायची चौकशी तुमच्या पद्धतीनं सूचनेप्रमाणे तुम्ही करा. पण ती चौकशी करत असताना आमच्या अर्जातला काही मुद्द्याचा जर विचार तुम्हाला त्या दृष्टीनं करावा लागला तर अर्ज असू द्या. आम्ही काय म्हणले पोच देणार नाही. अर्ज घेतला आणि त्या संबंधामध्ये 310 पानाचा अहवाल या 5 लोकांच्या कमिटीनं सादर केलेला आहे. गोपनीय अहवाल 310 पानाचा अहवाल आहे. आणि अहवाल केव्हा सादर केला तर जवळजवळ 18/12/23 ला उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांना जे चौकशी समितीचे पथक प्रमुख होते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांनी तो गोपनीय अहवाल 18/12/23 ला सादर केलेला आहे. सदरच्या अहवालानंतर माननीय उपसंचालक पुणे यांनी हा गोपनीय अहवाल जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांना 11 जानेवारी 2024 रोजी पाठवलेला आहे. आणि अहवाल पाठवल्यानंतर त्यात काय नमूद केलेलं आहे, तपासणी अहवालाचं अवलोकन करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरिक सेवा 1979 कलमांतर्गत कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा अशा प्रकारची सूचना आणि लेखी पत्र अनिल माने यांनी दिलेला आहे. आणि त्या पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे, आम्ही ताशारे ओढलेले नाहीत. गंभीर स्वरूपाच्या बाबी त्या अहवालामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि पहिल्याच पत्रामध्ये तपासणी अहवालाचं अवलोकन करून केले असता उपाधीक्षक भूमी अभिलेख सांगोला यांचे कार्यालयाकडून नोंदवह्या अद्यावत नसणे, मुदतबाह्य मोजणी प्रकरणे नियोजनामध्ये बदल करून प्रकरणे निकाली करणे, ज्या महात मोजणी केली जाते त्या महात प्रकरणे निकाली होत नाही, क्रम सोडून मोजणी प्रकरणे निकाली करणे, प्रत्यक्ष मोजणी दिनांक आणि मोजणीच्या नोटिशीवर नमूद दिनांक यामध्ये तफावत असताना मोजणी प्रकरणे निकाली करणे, मोजणी फी कमी भरून घेणे, फेरफार बारनिशी फेरफार व्यतिरिक्त बारनिशी न ठेवणे, फेरफार प्रकरणामध्ये मुक्तीमध्ये कारवाई न करणे, कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या त्या अर्जाची नोंद ऑनलाईन आज्ञावलीमध्ये तात्काळ नोंदवली जात नाही, गाव नमुना नोंदवही अद्यावत न करणे इत्यादी प्रकरणे अनियमितता झाली असल्याचे दिसून येते. हे नागेचुशी म्हणत नाहीत. संबंधित शासनाचे जे प्रमुख नेमलेले चौकशी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी जो त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडे जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये नमूद केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूरच्या अधीक्षकाकडे हे पत्र 11 जानेवारी 24 ला पाठवून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची सूचना देऊन सुद्धा अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आज जवळजवळ फेब्रुवारी महिना संपून 1 मार्चात सुरू झालेला आहे. 11 जानेवारी पासून जिल्ह्याचे अधिकारी
2.5 महिने या कर्मचाऱ्यावरती कारवाई अधिकाऱ्यावर का करत नाहीत? याबाबत जिल्हा अधीक्षकाचीच कारवाई करण्याची वेळ आता तुम्हाला सर्वसामान्य जनतेला आलेली आहे. आणि परवा जाहीर बातमीमध्ये आम्ही सांगितलं आता जिल्हा अधीक्षकाची चौकशी करा. जिल्हा अधीक्षक या उपअधीक्षकाला काय सामील आहे का काय? आणि ज्या वेळेला पेपरला बातमी आली 21 तारखेला, त्यावेळेला अधिकारी सांगोल्यात आले. त्याच्या अगोदराने फोन केला, सांगितलं, चर्चा झाली. थांबा म्हणले, गोपनीय आहे, गोपनीय आहे. कशाचं गोपनीय? माहिती अधिकाराखाली माहिती जर पुण्याच्या कारणात आमच्याकडे जर 310 पानाचा अहवाल प्राप्त होत असेल, हे गोपनीय कसलं तुमचं? आणि किती दिवस लागणार आहेत कारवाई तुम्हाला करायला? मला म्हणजे 4 दिवसाचा कालावधी द्या. आम्ही जाहीर केलं 24 फेब्रुवारी पर्यंत जर कारवाई झाली नाही तर याबाबत आम्हाला सर्वसामान्य जनतेला या विरोधात आवाज उठवावा लागेल. पुन्हा आम्ही अधिकाऱ्याला फोन केला सोमवारी, साहेब 24 तारखेपर्यंत आम्ही सांगितलं, आम्ही थांबलो. तुमच्या सांगण्यावरून कोणत्या प्रकारची कारवाई आपल्या कार्यालयात केलेली आहे? अधिकाऱ्यांनी सांगितलं कडेलोट झालाय म्हणले, शेवट झालाय. आता काय शेवट झालाय त्या अधिकाऱ्याला माहित आहे. पुन्हा सांगितलं नाही म्हणले, सोमवारी आम्ही पुण्याच्या कार्यालयाकडे पाठवले म्हणले. काय करायचं हे त्यांच्या हातात आहे म्हणले. पुन्हा काल फोन केला, काय झालं म्हटलं, साहेब उद्या आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. साहेबांनी सांगितलं मी ट्रेनिंगला आहे म्हणले, आता सोमवारपर्यंत मी कार्यालयात उपस्थित नाही म्हणले. सोलापूरच्या संबंधित आस्थापनेच्या कर्मचारी अधिकाऱ्याला फोन केला, फोन उचलायचा, अधिकारी बंद झाला. लँडलाईनला फोन लावला, शिपाई फोन उचलायचा बंद झाला. पहिल्यांदा फोन उचलला 1 दिवस, सांगितलं जेवायला गेलेत. काल फोन केला म्हणजे जेवायला गेलेत. काल 5 वाजता फोन केला, संबंधित अधिकारी आलेत का? म्हणला कार्यालयामध्ये आहेत, थांबा सांगतो म्हणला आणि जोडून देतो म्हणला. आणि त्याला जाऊन विचारलं, म्हणजे जागे तुळशीचा फोन आहे. त्यांनी सांगितलं नाही आत्ता होते म्हणला कार्यालयात आत्ताच बाहेर गेलेत म्हणला. म्हणजे हे मानसिकता अधिकाऱ्याची आहे. अधिकाऱ्याला गैरकारभारामध्ये जर पाठीशी घालत असेल तर हे चुकीचं आहे, हे चालणार नाही. हे सांगण्यासाठी तमाम नागरिक जनतेच्या वतीनं आजच्या या जाहीर सभेचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. चौकशी झाली, अहवाल आला, त्याप्रमाणे कारवाई काही झाली नाही. सगळंच काही या ठिकाणी 310 पानातलं तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगता येणार नाही. परंतु साधारणतः अनेक गोष्टीमध्ये त्यांनी जी काही पडताळणी केली असेल, त्या संबंधानं काय काय लिहिलेलं असेल, व तांत्रिक कर्मचारी यांच्या दैनंदिन धर्माचे 5 तारखेपूर्वी प्राप्त करून घेतले आहेत का? नाही म्हणते. अशा प्रकारचं सगळं नाही 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 नाही. आणि काय बाकीच्या नोंदवया नाही ती नाही, अशा सगळ्या प्रकारचं त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, अभिप्रायाचं जर वाचन महत्वाचं ह्याच्यामध्ये आहे. नियोजनामध्ये बदल केलेल्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातले मोजणीची 780 प्रकरणं या ठिकाणी आहेत बरं का. नियोजनात बदल केलेल्या प्रकरणाची संख्या जानेवारी 2023 60 प्रकरणं आहेत. फेब्रुवारी 2023 140 प्रकरणं आहेत. मार्च 2023 71 प्रकरणं आहेत. एप्रिल 2023 56 प्रकरणं आहेत. मे 2023 87 प्रकरणं आहेत. जून 2023 65 प्रकरणं आहेत. जुलै 2023 97 प्रकरणं आहेत. ऑगस्ट 2023 70 प्रकरणं आहेत. सप्टेंबर 2024 54 प्रकरणं आहेत. ऑक्टोबर 2023 80 प्रकरणं आहेत. अशा प्रकारची जवळजवळ 780 प्रकरणं आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सांगोला कार्यालयातील 1 जानेवारी 23 ते 31 ऑक्टोबर 23 या 10 महिन्याच्या कालावधीत एकूण 780 मोजणी प्रकरणामध्ये नियोजनामध्ये बदल केल्याचं दिसून येत आहे. हे आम्ही म्हटलेलं नाही, शासनानं अहवालामध्ये नमूद केले.
ताशारे अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडलेल्या सरकारी अधिकाऱ्यानं नियोजनामध्ये बदल करायचं काय कारण आहे? सरकारने जनतेची सेवा करायसाठी दरमहा पगार देऊन सेवक म्हणून तुमची या ठिकाणी नेमणूक केली असताना सुद्धा या सेवेच्या नावाखाली मेवा नागरिक जनतेकडनं ठेवून नागरिक जनतेची लूट करून भ्रष्ट मार्गानं पैसा कमवून या ठिकाणी जनतेची लूट तुम्ही जर करत असताल तर जबाबदार बसणाऱ्या खुर्चीच्या अधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. कारवाई केव्हा व्हायची त्यावर होऊ द्या, परंतु या जिल्हा अधीक्षकाला तात्काळ या अधिकाऱ्याला बोलून तक्रारी वाढलेल्या आहेत. सांगोला कार्यालय 40 वर्षात बदनाम झालं नाही, एवढा बदनाम होत आहे. त्याला कारणीभूत तुम्ही ठरत आहात म्हणून तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं असताना सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकारचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. याच अधिकाऱ्याकडे मधल्या काळामध्ये मंगळवेढा कार्यालयाचा कार्यभार देखील होता आणि ज्या वेळेला प्रकार उघडकीला यायला लागले ते म्हणले प्रभारी कार्यभार होता. मॅडमकडला कार्यभार मंगळवेढ्याचा तात्काळ त्यांनी काढून घेतलेला आहे आणि सांगोल्याचा फक्त कार्यभार त्यांच्याकडे ठेवलेला आहे. त्या संदर्भामध्ये या कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय नाही. मग सांगितलंय का नाही, मोजणीच्या बाबतीमध्ये सरकारने भरपूर या ठिकाणी सोय केलेली आहे. आता तर काय ऑनलाईन पद्धतीने सगळं झालेलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावतो, सांगून 5 महिने झाले सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. आणि म्हणलं अधिकाऱ्याला तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावतात अर्थपूर्ण वाटाघाटीसाठी, कार्यालयात न करता बाहेर काय वाटाघाटी होत नाहीत का? आमच्या आयरकर या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. अधिकाऱ्यांसमोर नेलं, चर्चा झाली. मौद रोडचं मोजणी प्रकरण त्यांचं होतं. अनेक हेलपाटे घातले, 9 महिने त्यांना दमवलं, निकाल देतो म्हणून सांगितलं. अर्थपूर्ण वाटाघाटीतनं चर्चा झाली. काय झालं माहित नाही. मधल्या काळामध्ये त्यांची क्लिप बाहेर आली. त्या क्लिप मध्ये 4 लाख दिल्याचं नमूद होतं. 4 लाखापैकी 3 लाख रुपये त्यांना परत दिल्याचं नमूद होतं. डेप्युटी डायरेक्टरने भेट दिल्यावर आयरकर म्हणलं तुमच्या मोजणी प्रकरणामध्ये 4 लाख दिल्याचं खरं आहे का? कुणाला पैसे तुम्ही दिले? त्या ठिकाणी आयरकरने सांगितलं. हे काय म्हणले, या ठिकाणी मॅडम बसलेले आहेत, पैसे कोणाला दिले? म्हणलं कुणामार्फत दिले? संबंधित दुसरं नाव सांगितलं आणि त्यांच्या लेखात मी सांगितलं अहो साहेब 4 लाखातले 3 लाख परत दिलेत, 1 लाख रुपये राहिलेले आहेत. निकाल त्यांच्या विरोधात गेलेला आहे आणि त्या ठिकाणी 35 एकर त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. खरं आहे का आयरकर? तर 40 एकराचं काहीतरी नकाशा तयार केला ना. 5 एकर त्या ठिकाणी क्षेत्र वाढवले अधीक्षकाने. काय ना वाढवायचा अधिकार आहे? अवती भवती ती काय मोजणीच्या वेळेला नोटिसा काढून लोक बोलवलेले असतील, ज्या मोजण्या झाल्या असतील त्या पद्धतीनं जागेवर जे क्षेत्र बसेल बरं त्याचाच नकाशा करायला पाहिजे. वाढीव क्षेत्र 5 एकर जर असेल कोण कुणाचं क्षेत्र काढून देणार? आणि मगाशी सांगितलं त्यामुळे भांडणं वाढली, तंटे वाढले, कोर्ट केसेस वाढल्या. कशामुळे या सगळ्या वाढत्या? तर अशा प्रकारचं हे सगळं काम चाललेलं आहे. 6 मोजणी मशीनी ऑफिसला आहे, पण खाजगी दलाल जी मंडळी आहेत का नाही त्यांच्याकडली काही मशिनी घेऊन मोजणीला त्यांना घेतलं जातंय. ऑफिसच्या बाहेर त्यांच्याकडून काम करून घेतलं जातंय. एवढंच नाही, सांगोला तालुका सोडून अन्य तालुक्यामध्ये सुद्धा मोजण्या करताना खाजगी दलालाच्या आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या मोजणीची तुम्ही मशीनची तपासणी करा. सांगोल्याचं मशीन मंगळवेढ्यामध्ये जातंय, जत मध्ये जातंय, आटपाडीमध्ये जातंय. मला लोकांनी सांगितलं म्हणजे काय प्रकार आहे? तर याची सुद्धा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी केली पाहिजे. खाजगी दलालाला हाताला धरून कर्मचाऱ्यावर कोणत्याच प्रकारचा विश्वास न ठेवता या अधिकाऱ्यांनी
या कारणामध्ये काम करताना 2.5 वर्षामध्ये सगळे नियम तोडून काम केलेली आहेत. साधी मोजणी असेल 180 दिवसामध्ये झाली पाहिजे, 6 महिन्याची मुदत आहे. तातडीची मोजणी मगाशी सुरजदादांनी विषय उपस्थित केला, 90 दिवस आहेत, 3 महिन्याची मुदत आहे. अत्याती तातडीची मोजणी असेल 60 दिवसामध्ये 2 महिन्यामध्ये तिची मोजणी झाली पाहिजे. मिळकत पत्रिका 3 दिवसामध्ये तयार झाली पाहिजे. मोजणी पूर्ण झाल्यावर प्रत देणे 15 दिवसात बंधनकारक आहे. अपील निर्णयाच्या नकला 3 दिवसात दिल्या पाहिजेत. आकार फोड गजापट तयार करणे, पोटीसा मोजणीनंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये आकार फोड मंजूर करणे 30 दिवस दिलेला कालावधी. बिनशिक्ती मोजणी प्रकरण निकाली झाल्यानंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये गजापट तपास करून मंजूर 30 दिवसामध्ये करायचा आहे. मोजणीला ठराविक रक्कम ठरलेली आहे. नगरपालिका क्षेत्र असेल तर 2000 असतील, 4000 असतील, 6000 असतील, साधी तातडीची अति तातडीची. ग्रामीण मध्ये 1000, 2000, 3000 आहे. अशा प्रकारच्या सर्व नोटीस बोर्डावर फलकावर सरकारी नियमाप्रमाणे सूचना लावलेल्या आहेत, परंतु नियमाचं पालन होत नाही. एखाद्याने माहिती अधिकाराखाली माहिती मागितली, अर्ज दिला, ज्या माहिती अधिकारी ज्याच्याकडे जो टेबल आहे तो सरळ खुशाल सांगतो 30 दिवस झाल्यानंतर कार्यालय प्रमुख तुम्ही अपीलात या, अपील दाखल करा म्हटला, मुदत संपली तर का माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्याच्या कपाटात माहिती आहे म्हणते, आम्हाला माहिती दिली जात नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही अपीलात आल्यानंतर अपीलाची सुनावणी त्यांच्या समोर होईल. एकदा मी अशी प्रकरणं किती झाल्याची माहिती मागितली, साधी किती, तातडीची किती, अति तातडीत किती, किती प्रकरण दाखल झालीत, वेगवेगळ्या महिन्यामध्ये किती प्रकरणं निघालेली आहेत, किती प्रकरणं प्रलंबित आहेत, या सुद्धा सगळ्या जी माहिती मागितली होती. परंतु एक साधा फक्त तक्ता त्यांनी मला दिला, काय त्याचा बोध मला होत नाही. आणि 240 प्रकरण म्हणजे प्रलंबित राहिलेले आहेत. आता त्या जानेवारी महिन्यापासून शिस्त लावतो असं उपसंचालकाने आम्हाला तोंडी इथं चर्चेत सांगितलं भेटल्यानंतर, परंतु अद्यापही या कार्यालयाला शिस्त लागलेली नाही. ज्या अधिकाऱ्यांनी सरकारचा नियम तोडून काम केलेलं आहे, सरकारचा महसूल बुडवलेला आहे, 10 रुपये जरी सरकारी कामामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी जरी केला असेल, नुकसान झालं असेल सरकारचं, अधिकाऱ्यावर नैतिकता नाही खुर्चीवर बसून काम करण्याची, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे. काय म्हणले तुम्ही महिला येऊन करता का? असा काय प्रकार नाही. 17 सालामध्ये तुम्हाला माहित असेल या सगळ्या तालुक्याच्या जनतेला भेटीला या अर्चना वाघमारे धरणं पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी होत्या. गणपतराव सनी कुणाला पत्र देत नव्हते, परंतु गणपतराव देशमुख यांना पत्र शेवटी द्यावं लागलं आणि वरिष्ठ पातळीवरती बदली करा म्हणून त्यांनी शिफारस केली. पण त्यांच्या अगोदर मी जवळजवळ ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकचे जयंतराव जाधव आमदार विधान परिषदेचे होते, त्यांच्याकडं आमचं काही काम नव्हतं, पण या तालुक्यातल्या ग्रामसेवकाला नागरिकाला अन्याय झाला म्हणून जयंतराव लवटे भाऊचे ग्रामसेवक यांनी निवेदन दिलं आम्हाला आणून. सर्व पत्रकारांनी विचारायला गेलो, अन्याय व्हायला लागलाय म्हणलं तुम्ही मॅडम, कशा प्रकारचा अन्याय लोकांनी सहन करायचा. आणि त्या पद्धतीनं संघर्ष झाला. 10 महिने संघर्ष करावा लागला, जिल्हा पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल. या पद्धतीनं कक्ष अधिकाऱ्यापर्यंत, संबंधित मंत्र्यापर्यंत, कमिशनरपर्यंत सर्व प्रकारचे पत्रव्यवहार केले आणि तात्काळ त्यांची बदली झाली आणि माळशिरसचे अधिकारी मॅट मध्ये गेले. माळशिरसचे सांगोल्याचे माळशिरस मध्ये, माळशिरसच्या अधिकाऱ्यांना स्थगिती आली, सांगोल्याच्या नाही. मग त्यांनी प्रयत्न सुरू केला, आता आपण सांगोल्यात राहण्यात काय अर्थ नाही, विटा खानापूरला जाऊ, कराडला जाऊ, पंढरपूरला जाऊ, मंगळवेढ्याला जाऊ, माळशिरसला जाऊ. संबंधित त्या भागातल्या आमदाराने कुणी घ्यायला त्यांना तयार होईना. शेवटी त्यांनी निर्णय घेतला
आणि जतला त्यावेळेला विलासराव जगताप आमदार होते. माझं त्यांचं बोलणं झालं. मंत्रालयातनं कशी आरडून निघाली त्यांना सुद्धा माहित नव्हती. त्या ठिकाणी त्यांनी काम करत असताना एका कर्मचाऱ्याला गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली. चिठ्ठीमध्ये मॅडमचं नाव लिहिलं आणि त्या संबंधित त्या कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर चौकशी झाली. मॅडमने जिल्हा कोर्टातनं अटकपूर्व जामीन आणला. 18 शिटीची केस सुद्धा त्यावरती दाखल झाली आणि त्या ठिकाणवरनं रत्नागिरीवरून सातारला बदली झाली. त्यांचं कामही सुधारलं नाही, वर्तनही सुधारलं नाही. म्हणून संबंधित गटविकास अधिकाऱ्याची बदली करण्यात मी शिफारस करत आहे. अशा प्रकारचा इशारा त्यावेळीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड साहेब यांना मारावा लागला आणि हे आंदोलन 10 महिन्यानंतर यशस्वी झालं. या सगळ्या बॅगेमध्ये फक्त गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी सांगोला तालुक्याला त्रास दिला. जनतेची जी निवेदनं होती चौकशी समिती नेमली. चौकशी समिती सांगोल्यामध्ये आली, चौकशी झाली, अहवाल गेला, अहवालाच्या प्रती मागवल्या. एवढा संघर्ष करावा लागला. आता 17 नंतर 23 साल आलं. 23 सालापासून हे 4-5 महिने आपलं सुरू झालेलं आहे. असाच चौकशीचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. अनेक माणसं त्रस्त झालेली आहेत. माहिती अधिकाराखाली माहिती मिळत नाही. अपिलामध्ये लोकांना यावं लागतंय. 20 रुपयाचं तिकीट लावा. या कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर सुद्धा संबंधित चौकशी अहवालामध्ये ताशारे ओढलेले आहेत. कोण आहे? कार्यालयाचा सहाय्यक प्रमुख. नियंत्रण या माणसाचं या कुठल्याही कर्मचाऱ्यावरती नाही. हालचाल रजिस्टर यांची नाही. एक वेळेला मी माहिती मागितली, मासिक दैनंदिन पैसे देता येत नाही म्हणले. त्यांचा पगार आम्ही मागितला नाही. त्याने हालचाल आज भाऊजमध्ये आहेत का जवळ्यामध्ये आहेत का सोलापूरच्या बैठकीला आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून दैनंदिन मासिक तुमची गेल्याशिवाय त्यांचा पगार मंजूर होत नाही. मासिक दैनंदिन नियमात आहे म्हणली, देता येत नाही. अपिलात वडगावं लागलं तरी देता येत नाही म्हणून अर्ज फेटाळले. अशा प्रकारचं हे सगळं कामकाज या ठिकाणी चाललेलं आहे. अनेक हेलपाटे घालून सुद्धा काम होत नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन शोध आपल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लावलेला आहे. तार कंपाऊंड मोजणीचा एखादा अर्ज आला की अशी प्रकरणं किती झाली, 45 आहेत का 47 आहेत का माहित नाही. पण तार कंपाऊंडच्या नावाखाली एक मोजणीची फी भरून द्यायची. 5-5 तार कंपाऊंड दाखवली. 2-4 लोक माझ्याकडे आले. जेवणाला डेप्युटी डायरेक्टर आले. 2 नकाशे या ठिकाणी आमचा मोशीन तांबोळी या ठिकाणी आहे. ते तार कंपाऊंडच्या बाबतीत काय दिले तुला उत्तर? शासनाच्या नियमामध्ये रूल आहे का? उत्तर दाखवते त्या. अशा पद्धतीने एका तार कंपाऊंडला 40,000 रुपये. एका नकाशामध्ये 5 दाखवले की 2 लाख रुपये पत्र दिलेलं आहे. आमचं पत्र नाही, त्यांच्याच कार्यालयाचं पत्र आहे. पत्र नसतं नाही. जे नकाशे तार कंपाऊंड करून तयार केलेले आहेत अधिकाऱ्यांनी बघितलं. अर्ज कसा आला म्हणले हद्द खुना करायचा अर्ज आला. तुम्ही काय केले? तार कंपाऊंड केले म्हणले. काय झाले काय पहिलंच या ठिकाणी दाखवलेलं आहे. 23/23 त्यांना उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे या सिटी सर्वे कार्यालयातनं. आणि त्यात नमूद केले तारेच्या कुंपणाबाबत शासनाचे कोणतीही स्वतंत्र परिपत्र नाही या ठिकाणी. अहो नाही, मग तुमच्या अधिकाऱ्यांनी दाखवले तशी तार कंपाऊंड. हा संशोधनाचा विषय आहे. अधिकारी चाट पडले, कर्मचाऱ्याला बोलवून घेतलं आणि तुम्ही असं कसं काय केलं? ज्याने पैसे देऊन काही जणांनी कामं करून घेतली ती उघड झाल्यानंतर नाही म्हणले कर्मचारी तुम्ही नागरिकाला सांगितलं अर्ज द्या, या कामात माझ्याकडे पैसे घेतले. आम्ही सांगितलं साहेब पैसे कशासाठी घेतले आम्हाला काय माहित आहे. आम्हाला वाटलं आम्ही दिले शासनाची फी आहे म्हणून पैसे त्यांनी दिले असतील. म्हणजे देणारा बी दोषी आणि घेणारा बी दोषी. अर्ज तुम्ही द्या, पोलीस स्टेशनला केस मी दाखल करतो आणि का होईल ती चौकशी होईल त्या संदर्भामध्ये. म्हणलं पुन्हा त्या ठिकाणी अधिकारी यायच्या आदल्या दिवशी लाच घेतली जात नाही. स्टिकर लावले कार्यालयामध्ये. अधिकारी गेले की स्टिकर काढून टाकले. मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्या कार्यालयात पैशाशिवाय कामच होत नाही.
अशी परिस्थिती निर्माण झाली. जे काही लोक आर्थिक सक्षम आहेत, 2-5% लोक अशा आहेत पैसे देऊन ती कामं करून घेत आहेत त्या ठिकाणी जाऊन. पण 95% असे लोक आहेत की त्रस्त झालेले आहेत, हेलपाटी मारून त्रस्त झालेले आहेत, कामं होत नाही. 45-50 किलोमीटरवरनं या ठिकाणी हेलपाटे लागते, हात हलवत त्यांना परत जावं लागते. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. हे सगळे तार कंपाऊंडाप्रमाणे या ठिकाणी गुंठेवारीची पत्र प्रमाणपत्र या ठिकाणी लोकांनी घेतलेली आहेत तार कंपाऊंडच्या जीवावर. महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका सांगोल्यातला आहे तार कंपाऊंड दाखवणारा. हे दाखवलेले सर्व नकाशातले तार कंपाऊंड रद्द झाले पाहिजेत. आणि ह्याच्यावरती बोगस गुंठेवारी तो विषय वेगळा नगरपालिकेचा आहे. नगरपालिकेचे काही संबंधित कर्मचारी देखील या सिटी सर्वेला सामील आहेत. या दोघांनी मिळून मोजणी झालेल्या तुम्हाला पत्र मोजणीचा नकाशा हातात मिळाला नाही तर तुम्हाला गुंठेवारीचं पत्र हातात मिळतं, तुमचं बांधकाम परवाना होऊन बांधकाम चालू होतं. हे कुठल्या नियमामध्ये बसतंय? तर अशा प्रकारची या ठिकाणी या सिटी सर्वे कार्यालयाची अवस्था झालेली आहे. मोजणी प्रकरणामध्ये नियमात बदल करून एका मोजणीमध्ये अनेक हिस्से दर्शवलेले आहेत. या सगळ्याला या अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित दलाल या ठिकाणी सामील आहेत. पैसे देणाराची कामं या ठिकाणी होतात आणि पैसे न देणाऱ्याची कामं या ठिकाणी होत नाहीत. शासनाचा पगार घेऊन काम करणारे अधिकारी वर्ग आहेत. काम जमत नसेल तर नोकऱ्या सोडा आणि घरी सरळ जावा. तुम्हाला कोणी काम करा म्हणून सांगणारा आलेलं नाही. या ठिकाणी अर्थपूर्ण वाटाघाटीतनं या पुढच्या काळामध्ये काम होऊ देणार नाहीत. भ्रष्ट गैरकाम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. आणि या मागणीसाठी पुन्हा एकदा या संघर्ष समितीची मोठ बांधून या प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन असेल, धरणं असेल, उपोषण असेल, रस्त्यावरली लढाई असेल, न्यायालयातली लढाई असेल, संबंधित अधिकाऱ्यांनी जर नजीकच्या 8 दिवसाच्या काळात जर कारवाई केली नाही तर संबंधित कोर्टामध्ये सुद्धा या अधिकाऱ्याला नागरिक जनतेला खेचण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन या संबंधामध्ये फौजदारी केस सुद्धा दाखल केली जाणार आहे. अशा प्रकारचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये सुरू राहणार आहे. कुणीही नागरिक जनतेने शासनाची जेवढी नियमानं फी आहे, उतारे असतील, दाखले असतील, 8 दिवसामध्ये तुम्ही सांगा अर्ज दिला की 8व्या दिवशी त्याला मिळत, त्या दिवशीच तो मनुष्य पुन्हा हेलपड त्या माणसाला होता कामा नाही. आज ऑनलाईन सगळे उतारे झालेले आहेत. आज पूर्वी 20-30 रुपये उतार्याला घ्यायचे, आज 130 रुपये उतार्याला त्या ठिकाणी बाहेर घेतले जातात. या ठिकाणी अनेक त्रस्त नागरिक आहेत. कुष्टी गल्लीतले आमचे आनंद कांबळे म्हणून आहेत. नरसोबाचं देवालय त्या ठिकाणी त्यांचं होतं. 15 सालापासून त्यांनी अल्पाने घातलेत. 2024 साल उजाडणं. अधीक्षक बोडके साहेब परवा कार्यालयात आले. आम्ही सांगितलं साहेब 1.6 फक्त देवालयाचं क्षेत्र आहे. त्यांनी टोटल क्षेत्रातनं 106 चौरस मीटर क्षेत्र कमी केलेलं आहे. तेवढं फक्त दुरुस्ती करायची आहे आणि त्या ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्यांनी त्या परिपूर्ण केल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचा निर्णय द्यायचा आहे. साहेबांनी सांगितलं अद्यापही त्यांचा निर्णय झालेला नाही. क्षेत्र कमी केलेलं आहे. जे मूळचं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र फक्त त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. या ठिकाणी आनंद कांबळे बसलेले आहेत, हेलपाटे मारतायत, त्रस्त झालेले आहेत. न्याय अद्यापही 9 वर्षात त्यांना मिळाला नाही. किरकोळ काम आहे. अशा अनेक कामं आहेत. आयरकरचं मग सांगितलं 35 एकराचं 40 एकर झालेलं आहे म्हणून. या ठिकाणी क्षेत्र वाढीव दाखवलेलं आहे मोजणीमध्ये. मुशीन मुलांनी या ठिकाणी आहे. अधिकाऱ्याकडे भेटणं अनेक वेळा हेलपाटे घातले. 48 पॉइंट काहीतरी वर क्षेत्र असताना 78 क्षेत्र त्याचा नकाशामध्ये खडाखोड करून दाखवलं गेलं होतं. एखादा म्हणलं असता बरोबर 48चा 78 आपल्या नावावर आले, कुणाचं आले, जायला काय करायचं आहे. ती म्हणतो मला काय नको बाबा, माझं मूळ क्षेत्र जेवढं नकाशावर आहे
तेवढाच नकाशा मला दुरुस्त करून द्या आणि संबंधित ज्या माणसाने काय खडाखोळ करून केला असेल त्या माणसाला शिक्षा म्हणून त्याच्यावर काय गुन्हा दाखल करा. तुम्ही जबाबदार अधिकारी आहात. अद्यापही कमी झाले मुशीन क्षेत्र ते अद्यापही काम झालेलं नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निवेदन दिली, अपील दाखल केलं, गुन्हा दाखल झालेला नाही. अशा अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी. ते सुद्धा या ठिकाणी थांबलेलं आहे. आम्हाला काय हौस नाही कोण अधिकारी लेडीज आहे का जेल साहेब बनायचं कारण नाही. तुम्हाला सरकारने बसवले, तुम्ही जरूर काम करा. 3 वर्षाच्या आत तुम्हाला बदलू नका आणि 3 वर्षाच्या पुढे ठेवू नका. असं असताना सुद्धा मगाशी आमच्या सूरजदादाने उल्लेख केला जलजीवन मिशनचा. 3 वर्ष संपून गेली. गडी 72 5.5 वर्ष झालं तर या सांगोला तालुक्यामध्ये थांबलाय. काय झालं नाही. नरेंद्र मोदी जलजीवन मिशनचं कोट्यावधी रुपयाची कामं तालुक्यात आलेली आहे. गबाळ खायला मिळतं या ठिकाणी. म्हणून त्याला संबंधित वरच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव घेऊन म्हणजे मुदतवाढ दिली का काय. ज्या माणसावर अशी चौकशी नेमली 350 पानाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल केला. अहवाल अद्याप बाहेर आला नाही. रिपोर्ट जाऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. राजरोसपणे ते अधिकारी 5.5 वर्ष झालं तरी सांगोल्यामध्ये हिंडतायत, फिरतायत, वावरतायत, राजरोसपणे भ्रष्टाचार करतायत. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. प्रथम तुम्हाला सांगितलं गुंटेवारीच्या संदर्भामध्ये सांगितलं 7-12 उतारा अंमल आणि प्रॉपर्टी कार्ड करून दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी अंमल चालू आहे. आम्ही तलाट्याला विचारलं गेल्या 2 वर्षापासून माने तलाठी असताना 58 प्रकरण म्हणजे आम्ही दिलीत, त्याचा अंमल बंद करा. काही जणांनी असा फायदा घेतलेला आहे. 7-12 त्याच्यावर मोजणी केलेली आहे. मोजून प्रॉपर्टी कार्ड खोडलेलं आहे. प्रॉपर्टी कार्डाचा अंमल चालू आहे. 7-12चा देखील अंमल चालू आहे आणि दोन्हीकडनं फायदे ते घेतात. एखाद्याने जर समजा प्रॉपर्टी कार्ड उघडून गुंटेवारीचं पत्र घेऊन बांधकाम परवाना घेऊन बांधकाम सुरू केलं असेल 7-12वरला अंमल त्याचा कमी झाला पाहिजे. परंतु आपल्या परिस्थिती तशी नाही. माहिती अधिकाराखाली माहिती गाव कामगार तलाठी यांच्याकडे आम्ही मागितलेली आहे. तुमच्याकडून याबाबत उपअधीक्षक यांच्याकडे झालेला पत्रव्यवहार त्याच्या प्रती आम्हाला मिळाला. उपअधीक्षक यांनी 7-12च्या उतार्यावरला अंमल बंद झालेला असताना तो अंमल पुन्हा सुरू करावा म्हणून गेल्या 8-10 दिवसापूर्वी 2-3 प्रकरणात काहीतरी पत्र दिली. तो झालेला पत्रव्यवहार आहे. त्याची यादी आम्हाला मिळावी. अशी काहीतरी जवळजवळ 58 प्रकरणं आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अहवालामध्ये गंभीर स्वरूपाचे ताशारे या शासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यावरती ओढलेले आहेत. या ठिकाणी आमचे गोविंदवाले सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा मोजणीच्या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांनी शेवटी वैतागून गोविंदवाले यांचं म्हणणं असं आहे ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या संदर्भामध्ये खोटी मोजणी त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी काय केलं या संदर्भामध्ये पंढरपूर येथील कोर्टामध्ये गोविंद शंकर माळी यांनी हे वादी आहेत. संपदा रावसाहेब माळी त्याचबरोबर या दोघांनी मिळून प्रतिवादी म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख सांगोला तहसीलदार आदी जवळजवळ 6 लोकांना पार्टी केलेला आहे. आणि पंढरपूर न्यायालयामध्ये या संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी मोजणी केली म्हणून केस दाखल केलेली आहे. नागरिकांना या कारणामध्ये आता 8-10 वर्ष जावं लागतंय, कोर्टामध्ये जावं लागतंय. अशा प्रकारचा त्रास होतोय. सरकारने नागरिकांना त्रास होऊ नये, काम वेळेत व्हावं म्हणून पगार देऊन अधिकारी या ठिकाणी नेमले असताना सुद्धा जनतेची कामं प्रामाणिकपणे न करता या अधिकाऱ्यांनी जर त्रास द्यायला सुरुवात केली असेल तर या पुढचा त्रास हे संबंधित अधिकारी नागरिक सहन करणार नाहीत आणि त्याला वेळीच चाप लागला पाहिजे.
उपसंचालक पुढे सुद्धा हे आम्ही सांगितलं का आपल्याला जिल्हा अधीक्षकाकडे दाखल होता. अहो जे कागद जोडलेली आहेत तेच कागद तुम्ही बघा आणि नियमाप्रमाणे जे असेल त्या पद्धतीने तुम्ही निकाल द्या. आम्ही सांगतो म्हणून आमच्या बाजून निकाल द्या आम्ही म्हणणार नाही, पण तुम्ही लगे विरुद्ध बाजूचा गाठता. एखाद्यामध्ये मी समजा आर्थिक पूर्ण वाटाघाटीत आकडा ठरला, दुसऱ्या पार्टीकडनं आकडा जादा मिळाला, फुगीर मिळाला, तर काम त्याच्या बाजूने होतं, निकाल तुमच्या विरोधामध्ये जातोय, त्या माणसाला पुन्हा त्याच्यात आपल्याला जावं लागते. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे.